नमस्कार. अधोरेखितच्या आजच्या भागाचा विषय आहे संघर्ष दुष्ट आणि सुष्ट शक्तींमधला. आपल्याला माहीत आहे की राष्ट्रपती पदाची निवडणूक होऊ घातलेली आहे. आपला हा जो इंडिया याने भारत देश आहे तो ज्याच्या नावानं चालतो असा आपला सर्वोच्च शासन प्रमुख त्या पदाची निवडणूक पुढच्या महिन्यात होणार आहे. भाजप विरुद्ध बाकीचे सर्व पक्ष असा संघर्ष आहे. जी नावं येत आहेत समोर ती गोपाल कृष्ण गांधी, फारुख अब्दुल्ला, गुलाम नबी आझाद अशी आहेत. माझी दिल्लीत जी काही थोडीफार व्यवसायामुळे ओळख आहे त्याचा कानोसा घेतला तर मला असं लक्षात आलं की शासनाला सध्याचं जे नेतृत्व आहे भाजपचं केंद्रीय त्याला आदिवासी समाजातला, वनवासी समाजातला, त्यातही एखादी महिला, सुशिक्षित महिला, तिला या सर्वोच्च स्थानावर बसवावं असं त्यांच्या मनात आहे. परंतु आणखीन एक दुसरी घटना नकळतपणे पडद्याआड घडते आणि ती मला जास्त चिंताजनक वाटते. आत्ता जरी शरद पवार मला राष्ट्रपती व्हायचं नाही असं म्हणत असले तरी सर्व पक्षांनी, सर्व विरोधी पक्षांनी पुरस्कृत केलेला एकमेव उमेदवार म्हणून त्यांचं नाव जो पुढे आलं तर भाजपनं देखील पवारांच्या नावाला मान्यता द्यावी आणि सर्वांचा मिळून एक प्रातिनिधिक असा निवडणूक न होता त्या स्थानावर जाऊन बसणारा राष्ट्रपती असा एक इतिहास आपण निर्माण करावा म्हणून काही शक्ती कार्यरत आहेत. त्यात बिगर राजकीय शक्तींचा देखील त्यांनी देखील खेळायला सुरुवात केली आहे. राजकारणामध्ये सर्व क्षम्य असतं हे जरी मान्य केलं तरी मला ही गोष्ट चिंताजनक वाटते की शरद पवारांच्या उमेदवारीला आपण भाजपकडून मान्यता मिळवू शकतो असं या देशातल्या काही शक्तींना अजून वाटतं. ही एक वेगळी घटना आहे, चिंताजनक, विचार करण्यासारखी घटना आहे. भाजपनी थोडं अंतर्मुख होण्याची घटना आहे असं मला वाटतं. राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यातला संघर्ष हा जुना आहे. राष्ट्रपतींच्या नावानं कारभार चालत असला तरी तो कारभार चालवतो पंतप्रधान. आता पहिला राष्ट्रपती आपला जो होता डॉक्टर राजेंद्र प्रसाद, त्यांच्यातला आणि नेहरूंचा संघर्ष हा प्रातिनिधिक स्वरूपाचा. या दोन शक्ती आहेत वेगळ्या, त्या असायला नको, त्या दोन्ही एक व्हायला पाहिजेत, पण त्या सुरुवातीपासून दोन वेगळ्या राहिल्या. राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी सोरटी सोमनाथाचं मंदिर पुन्हा नव्यानं बांधून काढण्याचा जो प्रकल्प सरदार पटेलांनी हातात घेतला होता आणि तो जो समारंभ होणार होता त्याला राजेंद्र प्रसादांनी जायचं ठरवलं, त्याला नेहरूंनी विरोध केला. हा राष्ट्रीय पुनर्निर्माणाचा क्षण असल्यामुळे मी जाणार, हा एक केवळ धार्मिक कार्यक्रम नाहीये अशी भूमिका राजेंद्र प्रसादांनी उघडपणे घेतली. नेहरूंचा काही उपाय चालला नाही
पण नेहरूंनी, राजेंद्र प्रसादांनी तिथे जे भाषण केलं ते आकाशवाणीवरून प्रसारित करायला बंदी घातली. इतका हा जुना संघर्ष आहे. आजच्या मला वाटतं सामन्यामध्ये अग्रलेख आहे. राहुल गांधींची जी ईडीकडून चौकशी चालू आहे प्रवर्तन संचालनालयाकडून, त्यात त्यांनी असं म्हटलंय सामन्याने की आपल्या देशामध्ये कायद्यासमोर सगळे समान नाहीत, एकाला एक न्याय दुसऱ्याला दुसरा न्याय. अगदी खरं आहे. ही प्रथा नेहरूने सुरू केली आहे की ते ठरवतील तो न्याय. तेच मग राजीव गांधींनी ठरवलं की सुप्रीम कोर्टाचा न्याय वेगळा आणि राजीव गांधी ठरवतील तो न्याय वेगळा. गांधी घराण्याचं मोजमाप, त्यांचे मापदंड हे वेगळे असतात. तर दुसरी घटना म्हणजे हिंदी भाषेला तुम्ही महत्व देणार की नाही, तर तुम्ही ते द्या, असं राजेंद्र प्रसादांनी नेहरूंच्या समोर धरणं धरलं होतं. नेहरूंनी त्यांचं ऐकलं नाही. हिंदी भाषा ही प्रगल्भ भाषा तेवढी नाही असं म्हणून नेहरूंनी त्यांना उडवून लावलेलं आहे. तर मला असं वाटतं की पवार जर राष्ट्रपती झाले तर त्यांचा आणि मोदींचा जो संघर्ष होईल तो काय होईल याचा विचार करण्यामध्ये आपला चांगला वेळ जाऊ शकतो. 370 कलम आत्ता जे आहे, मोदींनी त्याच्यामध्ये ज्या सुधारणा केलेल्या आहेत, पवारांची नेमकी भूमिका काय, ते जर उमेदवार म्हणून उभे राहणार असतील तर अशा अनेक गोष्टींचा खुलासा, अर्थात पवारांना प्रश्न विचारण्याची आपल्या महाराष्ट्राची बौद्धिक परंपरा नाहीये. आपण कोणी त्यांना प्रश्न विचारत नाही. जसं इस्लामविषयी आपण चर्चा करत नाही तशी पवारांविषयी चर्चा करण्याची महाराष्ट्राची पद्धत नाही. तो महाराष्ट्राचा अपमान होतो असं आपल्याकडे मानलं जातं. ही एक बाजू झाली. पण दुसऱ्या पण अनेक बाजू आहेत आणि त्या चांगल्या बाजू आहेत. म्हणजे आता उदाहरणार्थ परवा राजभवनावर पंतप्रधान येऊन गेले आणि मग खाली जो बंकर भुयार वगैरे मिळालं तिथे क्रांतिकारकांचं स्मृती जागरण करायचं ठरलं आणि अनेक क्रांतिकारकांचे अध्याय, प्रतिमा, शिल्प वगैरे वगैरे. ही मला एक अतिशय चांगली घटना वाटते. क्रांतिकारकांचं जीवन, क्रांतिकारकांचा इतिहास म्हणजे धगधगत्या ज्वाला आहेत आणि आपली जी शासन व्यवस्था आहे त्याला या धगधगत्या ज्वालांचा स्पर्श कधी झालेला नाही. आपल्याकडे शासनाचा संबंध चरखा, सूतकताई एवढ्या पुरताच बाकीच्या अवांतर गोष्टींचा येतो. पण या धगधग असिधारा व्रत वगैरे या गोष्टींचा शासनाचा संबंध नसल्यामुळे ते अग्नीतून चावून सुलाखून निघालंय असं आपण म्हणतो ना, तसं आपलं शासन आता निघालेलं नाहीये. ती सुरुवात झाली आत्ता की क्रांतिकारकांनी सगळं, कावळे चिमण्यांचा संसार सगळेच करतात, पण हा देश जर मोठा, याहून मनुष्य जातीचा भव्यतर अर्थ लक्षात घ्यायचा असेल तर काहीतरी वेगळं आपल्याला करायला पाहिजे असं समजून क्रांतिकारकांनी स्वतःच्या प्राणांचं बलिदान कसं केलं ते सगळं तिथे त्या तुम्हाला बघायला मिळेल. ही चांगली घटना आहे. पण ही परंपरा आहे का आपली राज्यपालांची, राज्यभवनांची? तुम्हाला एक बारीकसा किस्सा सांगतो या संदर्भातला. आपले पहिले राज्यपाल महाराष्ट्राचे श्रीप्रकाश यांनी राज्यपाल पदाची सूत्र खाली ठेवल्यानंतर खासगी वाहनाने ते शिवाजी पार्कला सावरकर सदनावर गेले आणि त्यांनी सावरकरांची भेट घेतली आणि तुम्हाला मी राज्यपाल असताना भेटायला पाहिजे होतं पण मी का भेटू शकलो नाही, तुम्ही कारण समजून घेऊ शकाल, पण तुम्हाला भेटल्याशिवाय मुंबई सोडायची नाही असं मी ठरवलं होतं, असं म्हणून ते सावरकरांच्या पाया पडले. तर सावरकरांनी त्यांच्या वडिलांना सावरकर ओळखत होते त्यामुळे त्या गप्पा झाल्या वगैरे वगैरे. तर ही आपल्याकडे सावरकर हा विषय मंत्रालयात, राजभवन, शासकीय प्रांगणाच्या दूर ठेवायचा, त्याला जवळ येऊ द्यायचा नाही. ही आपली आत्तापर्यंतची परंपरा होती. त्याला वेगळं ती परंपरा आता सोडतोय आपण. आणि सावरकर हा अस्पृश्य नाहीये, सावरकर हा आपल्या जीवनाचा एक भाग झाला पाहिजे अशी नवीन प्रथा. सावरकर म्हणजे क्रांतिकारक.
आपण स्वातंत्र्य कसं मिळवलं हे सगळं तरुणांना व्यवस्थित कळलं पाहिजे. या दृष्टीनं नवीन आपण, आणि मला माझे दिल्लीतलं मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे पंतप्रधानांनी तिथे ज्या सूचना दिल्या ही पहिल्यांदा माहिती मी उघड करतोय की राजभवनावर पंतप्रधानांनी ज्या सूचना दिल्या. बरं, हे राजभवन कसं आहे, हे दुसरे एक आपले राज्यपाल होते PC अलेक्झांडर, त्यांनी आपल्या एका पुस्तकामध्ये या राजभवनाचं वर्णन केलंय. ते म्हणाले भारतातली सगळी राजभवनं मी बघितली, सगळ्यात उत्तम राजभवन कुठलं असेल तर ते मुंबईतलं आहे. कारण त्याला ते समुद्र वलयांकित आहे, 50 एकरावर आहे, आणि त्याचा जो रस्त्यालगतचा भाग आहे तो जवळजवळ 1 मैल लांब असा झाडा झुडपांनी आणि वनश्रेणी असा बहरलेला. त्यामुळे मला तिथे इतकं प्रसन्न वाटतं त्या राजभवनात राहिल्यानंतर, असं PC अलेक्झांडरनी मुद्दाम आपल्या पुस्तकामध्ये लिहून ठेवलेलं आहे. तर समुद्र वलयांकित, परवा भगतसिंग कोश्यारींनी सुद्धा, मला हे आवडतं, मी याच्यातला आहे उत्तराखंडामधला, जिथे हिमालयाच्या सावलीच्या खाली मी असतो, पण इथे समुद्र, तर समुद्र म्हटल्यानंतर आपल्याला सावरकर आठवतात. मग या इथे तो संदर्भ लक्षात घेऊन मोदींनी अशा सूचना दिल्याचं माझ्या कानी आलंय की या बंकरच्या आजूबाजूला तुम्ही प्रवेश कराल त्या सावरकरांच्या मार्सेलिसच्या उडीचा एक मोठं भव्य छायाचित्र किंवा शिल्प तिथे जर उभारता आलं तर त्याचा विचार आपण करायला काय हरकत आहे, असं एक नुसतं बोघम ते बोलले. आणि त्या दृष्टीनं काही लोक कामाला लागले असं माझ्या कानावर आलं. तेही मला एक अतिशय चांगली घटना वाटते. दुसरं कसं आहे की ही जी अग्निपथ योजना जी आहे केंद्र सरकारच्या, त्याच्यावरनं दंगली चाललेल्या आहेत. तर हे काय आहे, तर आपल्या भारतीय जीवनाला सामुदायिक शिस्त नाही, सैनिकी शिस्त असायला पाहिजे. ती वेगवेगळ्या मार्गाने कशी आणता येईल याचा हा एक प्रयत्न आहे. शरद पवार संरक्षण मंत्री असताना त्यांना लोकसभेत प्रश्न विचारण्यात आलेला आहे की कॉलेज युवकांना 1 वर्ष सक्तीचं सैनिकी शिक्षण देता येईल का. आणि पवारांचं लेखी उत्तर आहे, आपण लोकशाहीवादी असल्यामुळे आपण हे करू शकत नाही. तर त्या परंपरेपेक्षा हे थोडंसं वेगळं आहे की तरुणांना सामुदायिक जीवन, शिस्तबद्ध जीवन, समर्पित जीवन, त्यागमय जीवन म्हणजे काय याचा एक पाठ, याचा धडा, याचा अनुभव त्यांना मिळावा. त्या दृष्टीनं ही नवीन जी सुरुवात होती याच्यामध्ये सैनिकी जीवनामध्ये, तर ते चांगलं आहे असं मला वाटतं. तर असा हा सुष्ट आणि दुष्ट शक्तींमधला संघर्ष चालू आहे. आणि त्याच्यात वाईट एवढंच वाटतं की जी नवीन नावं पुढे येत आहेत राष्ट्रपती पदाच्या याच्यासाठी, गोपालकृष्ण गांधी, फरुख अब्दुल्ला, याच्यामध्ये ही नावं अखंड भारतवादी नाही आहेत. एवढं एकच आपण सूत्राला, म्हणजे याचा अर्थ फाळणी ही आपल्या भारताच्या 1000 वर्षाच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी घटना आहे. त्याच्यापासून आपल्या देशातले अनेक लोक काही शिकलेत असं वाटत नाही. जर शिकले असते तर फाळणीचं समर्थन करणारे लोक राष्ट्रपती पदासाठी पुन्हा उभे राहतात. हीच एक मोठी आश्चर्याची गोष्ट आहे असं मला वाटतं. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.